नमस्ते. मी ज्योती कुलकर्णी, पूर्वाश्रमीची, आताची प्राध्यापक डॉक्टर ज्योती भाकरे, सांगलीच्या NS लॉ कॉलेजची 1987 ते 92 ह्या पिरियडमधली BSL LLBची विद्यार्थिनी. 1987 साली 12वी पास झाले अतिशय उत्तम गुणांनी, आणि घरात चर्चा सुरू झाली की मेडिकल का इंजिनिअरिंग. आणि मी मात्र लॉच्या मार्गावर जायचा विचार करत होते. घरातल्या कुणालाच पसंत नव्हतं, आणि म्हणून आम्ही त्यावेळेचं जे कॉलेज होतं त्याचे प्राचार्य होते ॲडव्होकेट PD जाधव, त्यांच्या घरी गेलो होतो. तिथं पहिल्यांदाच प्राध्यापक VT चौगुले सरांची भेट झाली, आणि जाधव सर आणि चौगुले सर यांच्या चर्चेतून माझ्या आईवडिलांना खात्री झाली की हिचा मार्ग चुकीचा नाही आहे. आणि आज मागवळून बघितलं तर असं वाटतं की येस, आय वॉज राईट, असं माझं मत आहे. ऑफकोर्स हा पिरियड 87 ते 92 हा माझ्या आयुष्यातला एक गोल्डन पिरियड होता असं म्हणलं तरी चालेल. खूप धमाल केली, आयुष्यातले अनुभव घेतले, आणि पुढच्या आयुष्याचा पाया घालण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. पहिले 2 वर्ष खूपच शांततेत गेले. बोर झालं म्हटलं तरी चालेल, कारण फारसे विद्यार्थी नव्हते वर्गात. पण थर्ड इयरपासून मात्र मला खूप मित्रमैत्रिणी मिळाले, आणि आम्ही धमाल केली, ॲकॅडमिकली आणि नॉन ॲकॅडमिकली पण. ॲकॅडमिकली म्हणायचं झालं तर आम्हाला खूप चांगले प्राध्यापक होते, ज्यांना प्रचंड अनुभव होता शिकवण्याचा किंवा प्रॅक्टिसचाही. 3 लक्षात राहण्यासारखी नावं मला जर विचारली मला तर मी सांगेन की पहिलं नाव ॲडव्होकेट मधुसूदन करमरकर, ज्यांनी आम्हाला कॉन्स्टिट्यूशन शिकवलं, आणि बऱ्याच गोष्टी कॉन्स्टिट्यूशनच्या पलीकडे जाऊनही शिकवल्या. ॲकॅडमिक डिसिप्लिन आणायच्या बाबतीत म्हटलं तर VT चौगुले सरांचं नाव पुढं येईल, कारण त्यांनी आम्हाला खूप शिस्त लावायचा प्रयत्न केला, कारण आम्ही धमाल जरा जास्त करायचो. आणि प्रेरणा जर कुणापासून मिळाली असं विचार केला तर मला असं वाटेल की मुर्चिट्टे सर. म्हणजे मला असं वाटायचं की मला यांच्यासारखं हिंदू लॉ शिकवता आलं पाहिजे. आता हे कॉलेज करता करता आम्ही बऱ्याच ॲक्टिव्हिटीज केल्या. मला सगळ्यात लक्षात राहणारी ॲक्टिव्हिटी म्हणजे, ॲक्टिव्हिटी म्हणता येणार नाही, एक तो मोठा इव्हेंटच होता. जवळजवळ महिनाभर आम्ही त्याची तयारी करत होतो. तो म्हणजे मॉक पार्लमेंट. आम्ही 4th इयरला होतो, आणि जवळजवळ 60-70 मुलांना घेऊन करमरकर सरांनी आणि VT चौगुले सरांनी आम्हाला ट्रेनिंग दिलेलं होतं. महिनाभर ट्रेनिंग, आणि त्याच्यानंतर मग मोठ्या ऑडिटोरियममध्ये आमचं मॉक पार्लमेंट. आणि त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते. आम्हीही केले होते आणि आमच्या शिक्षकांनीही केले होते. आम्हाला कित्येक तास त्यावेळेचे जे MP आणि MLAs होते त्यांना कॉलेजमध्ये बोलावून टेक्निकल गोष्टी ज्या असतात, झिरोअर म्हणजे काय, क्वेश्चनर कसा तयार करायचा, किंवा बऱ्याच गोष्टी होत्या, त्या सगळ्या आम्हाला ट्रेन करण्यात आले होते. आणि मला आठवते त्यावेळेचे जेवढे न्यूजपेपर्स होते त्यातल्या बहुतेक सगळ्यांनी त्याला खूप मोठं कव्हरेज दिलं होतं. काही जणांनी तर फुल पेज कव्हरेज दिलेलं होतं, आणि आमच्यासाठी तो एक खूप मोठा अविस्मरणीय दिवस होता. कॉलेजमध्ये आम्ही बरीच एक्झिबिशन्स केली, वर्कशॉप्स केली, आणि कॉलेजच्या बाहेरच्या बऱ्याच स्पर्धांना मी आणि माझ्या मैत्रिणी भाग घ्यायचो. ह्या सगळ्याला आम्हाला VT चौगुले सरांनी खूप प्रचंड प्रोत्साहन दिलं, आणि आम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेतला असं म्हणलं तरी चालेल. आणि खूप गोष्टी शिकलो आम्ही. म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटच्या सारख्या सुद्धा गोष्टी आम्ही कॉलेजमध्ये असताना शिकलो. कॉलेजमधल्या वर्गातल्या आमच्या उपस्थितीपेक्षा आमची लायब्ररीमध्ये उपस्थिती जास्त असायची, किंवा बॅडमिंटन कोर्टवर जास्त असायची. कॉलेजच्या आठवणीबद्दल म्हटलं तर माझा वीक पॉईंट होता म्हणजे कॉलेजमधलं कॅन्टीन. अतिशय साधं कॅन्टीन, पण तिथं मिळणारी चमचमीत मिसळ आणि झणझणीत वडा आम्हाला सगळ्यांना फार प्रिय असायचा. आणि उन्हाळ्याच्या दिवसात कोपऱ्यावरलं उसाचं रसगृह हे आमचे अड्डे असायचे, आणि वी वुड एन्जॉय. आमचा एन्जॉय करण्याच्या कॉन्सेप्ट्स बऱ्याच असायच्या, पैकी कॉलेजशी रिलेटेड एवढ्या होत्या. आमचा खूप मोठा ग्रुप होता, जवळजवळ 20-21 जणी आम्ही होतो, आणि मुलीच होतो. मुलींचा डॉमिनेटिंग असा ग्रुप होता त्यावेळेला. आणि फक्त आमच्या वर्गातल्या नाही, आमच्या ज्युनियर्स, आमच्या सिनियर्स, असा सगळा मिळून आमचा तो ग्रुप होता. आणि मला आज अभिमानानं असं सांगायला चांगलं वाटेल की आज जवळजवळ सगळ्याजणी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत.
आणि हे सगळं मला करण्याची संधी किंवा प्रेरणा ही नक्कीच कॉलेज जीवनात मिळाली. कॉलेजमधल्या लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी तशा बऱ्याच आहेत. मी ॲक्च्युली 8 वर्ष प्रॅक्टिस करून ॲकॅडमिक्समध्ये आले आणि ऑफकोर्स काही घरगुती कारणामुळं, आणि गेली 21 वर्ष मी ॲकॅडमिक्समध्ये आहे. पुण्यामध्ये मॉडर्न लॉ कॉलेज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं लॉ कॉलेज इथे प्राचार्यपदाची जबाबदारी पेल्यानंतर मी पुणे विद्यापीठामध्ये आले आणि इथे मी आता विधी विभागाची विभाग प्रमुख आहे आणि SPPU लॉ स्कूलची डायरेक्टर म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहे. हे सगळं करताना मला बऱ्याच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळते आणि ही संधी मिळताना मला बऱ्याचदा असं लक्षात येतं की माझ्या बऱ्याच प्रेरणांचा स्रोत आहे तो कॉलेजमधल्या माझ्या शिकण्यामध्ये आहे आणि म्हणून मी कॉलेजची कायम ऋणी आहे. त्याच्याशिवाय बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण जर कॉलेजमध्ये शिकलो नसतो तर आत्ता इथपर्यंत पोचलो नसतो असं मला नक्कीच सांगता येईल. गेल्या काही दिवसांपूर्वी चौगुले सरांचा फोन आला की कॉलेजचं सेंटिनरी इयर आहे आणि आपल्याला काही कार्यक्रम करायचा आहे, आणि तेव्हापासून आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणीत आपण काय करावं याबद्दल खूप चर्चा सुरू झाली. खरं तर 1992ला कॉलेज सोडल्यानंतर माझा कॉलेजशी संपर्क थांबला होता आणि खूपच वर्ष झाली. पण गेल्या काही वर्षांपूर्वी या कॉलेजचे विद्यमान प्राचार्य जे आहेत डॉक्टर अमित सौदी हे माझ्याकडे PhDला विद्यार्थी म्हणून आले आणि त्यानिमित्तानं कॉलेजच्या बऱ्याच आठवणींना उजाळा दिला गेला आणि त्यामुळे हे सेंटिनरी इयर आहे त्या निमित्तानं मला तुमच्यासमोर इथं येण्याची आणि बोलण्याची संधी मिळाली. ह्यासाठी मला भाग्यवान समजते. ह्या सगळ्या आमच्या वाटचालीत जसा कॉलेजचा खूप मोठा सहभाग आहे तसंच मी म्हणेन की कॉलेजच्या वाटचालीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा खूप मोठा सहभाग असतो आणि दोघं मिळून एकमेकांना मोठं बनवत असतात. तर इथून पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा कॉलेजला मी शुभेच्छा इच्छिते आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. मी ॲडव्होकेट शेखर करंदीकर NS सोटी लॉ कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतोय. BSc झाल्यानंतर नक्की पुढं काय करायचं हे ठरवलेलं नव्हतं आणि त्यावेळी तसं ठरवायची गरजही नव्हती, कारण हल्लीच्या काळानुसार पाल्याच्या लहान वयामध्येच पालकांनीच त्यांचं करिअर ठरवायचं आणि शाळेच्या व्यतिरिक्त ट्युशन्सचं जोखड त्या विद्यार्थ्यांच्या मानेवरती ठेवून करिअरच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये त्यांना झोकून द्यायचं किंवा ढकलायचं अशी त्यावेळची पद्धत नव्हती. आणि म्हणून BSc झाल्यानंतर MScचा सरधोपट मार्ग निवडण्याच्या ऐवजी एक वेगळी वाट म्हणून सन 1977 साली मी NS लॉ कॉलेजमध्ये लॉच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. खरं म्हणजे आपण जे काही शिक्षण घेतो त्याचा आणि पुढं भविष्यामध्ये जाऊन जो व्यवसाय, व्यापार, उद्योग, धंदा किंवा नोकरी करतो त्याच्याशी त्या शिक्षणाचा काही संबंध असतो का असा प्रश्न मला पूर्वी पडायचा. परंतु नंतर त्याचं उत्तर सापडलं की जे आपण शिक्षण घेतो त्याचा नक्कीच संबंध हा पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला होत असतो. BScच्या अभ्यासक्रमानं मला ॲनालिटिकल माइंड दिलं तर LLBच्या अभ्यासक्रमानं मला अनुशासन दिलं. कायदे हे केवळ शोभेसाठी किंवा व्यासंगासाठी नसतात, तर त्या कायद्यातल्या तरतुदींचं पालन स्वयंशिस्तीने आपण करायचं असतं ही शिकवण मला LLBच्या अभ्यासक्रमानं दिली. खरं म्हणजे NS लॉ कॉलेज काय किंवा कुठलंही लॉ कॉलेज काय किंवा कॉलेज काय या माझ्या दृष्टीनं या मूर्तीशाळा असतात. दरवर्षी या शाळांमध्ये असंख्य दगड येत असतात आणि तिथला प्राध्यापक वर्ग आपल्या मेहनतीनं त्यातला नको तो भाग बाजूला टाकून त्यातल्या सुबक मूर्ती बनवत असतो. माझ्याही घडण्यामध्ये NS लॉ कॉलेज आणि तिथल्या प्राध्यापक वर्गांचा फार मोठा सहभाग आणि अभिवाट आहे. आणि म्हणून NS लॉ कॉलेजला सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि तिथल्या प्राध्यापक वर्गांना माझं त्रिवार वंदन. धन्यवाद. NS लॉ कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या व्हर्च्युअल उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले संस्थेचे चेअरमन, मानद सचिव
या महाविद्यालयाचे आजी माजी प्राचार्य, उपस्थित सर्व मान्यवर, महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि बंधू भगिनींनो, बघता बघता आपल्या या NS लॉ कॉलेजला 50 वर्ष पूर्ण झाली आणि या 50 वर्षामधील जवळजवळ सलग 37 वर्ष ग्रंथपाल म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली. त्याचप्रमाणे या महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र या विषयाचं अध्यापनाचं काम देखील मी 10 वर्ष केलेलं आहे. या महाविद्यालयानं मला खूपसं काही दिलेलं आहे. एक यशस्वी प्राध्यापक, ग्रंथपाल म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याचबरोबर कामामधील आनंद देखील याच महाविद्यालयातून मला मिळाला. या कॉलेजमध्ये अनेक कामं, अनेक उपक्रम राबवले गेले. त्यामध्ये महाविद्यालयाचं बांधकाम, ग्रंथालयाची उभारणी, ॲडव्होकेट KB कायस मूडकोट कॉम्पिटिशन, याशिवाय महाविद्यालयाच्या कायदा सहाय्य व सल्ला केंद्रातर्फे आयोजित संपूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या अनेक शिबिराचे आयोजन, या सर्व कामामध्ये माझा हिरिरीने सहभाग होता. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य, निवृत्त प्राचार्य VT चौगुले सर यांचा निवृत्ती सत्कार सोहळा देखील अत्यंत हिरिरीनं आम्ही पार पाडला. त्यामध्ये देखील माझा सहभाग होता. या महाविद्यालयाने व संस्थेने जी जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती जबाबदारी मी अत्यंत निष्ठेनं व प्रामाणिकपणाने पार पाडलेली आहे आणि या सर्व कामातून मला एक वेगळाच आनंद प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांशी एक वेगळं नातं निर्माण झालं. या महाविद्यालयातून अनेक यशस्वी वकील, अनेक यशस्वी न्यायाधीश निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्या या NS लॉ कॉलेजची वेगळी ओळख आहे, वेगळी संस्कृती या महाविद्यालयाला आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये दर्जेदार कायद्याचं शिक्षण देणारी जी मोजकी महाविद्यालये आहेत त्यामध्ये NS लॉ कॉलेजचं नाव हे अग्रेसर आहे आणि महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणी यशस्वी न्यायाधीश म्हणून या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी सध्या काम करीत आहेत. अशा या महाविद्यालयास माझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित संस्थेचे चेअरमन, मानद सचिव, आजी व माजी प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय बंधू भगिनी, हा म्हणता महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. याचा मला अत्यानंद होत आहे. महाविद्यालयामध्ये मी 30 वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. त्यामध्ये कनिष्ठ लिपिक ते प्रबंधक ही पदे भूषवून सर्व प्रकारची प्रशासकीय कामे केली. दरम्यान संस्थेने संधी दिल्याने मी LLB व डिप्लोमा इन इन्शुरन्स लॉ व बँकिंग लॉ पूर्ण करू शकलो. महाविद्यालयाला उज्ज्वल भविष्य आहेच. त्यामुळे महाविद्यालयाच्या पुढील कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. मी नासिर जमादार, सध्या जिल्हा न्यायाधीश या पदावर कार्यरत असून डेप्युटेशनवर मी महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी उत्तन ठाणे इथं ॲडिशनल डायरेक्टर म्हणून काम करतोय. माझा आणि कॉलेजचा संबंध म्हणजे 1993 साली मी 5 वर्षाच्या विधी अभ्यासक्रमासाठी NS लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. 98 मध्ये लॉ पूर्ण केलं. त्याच्यानंतर पुढची 2 वर्ष लॉ कॉलेजमध्येच त्यावेळी जी सोय उपलब्ध होती तिथूनच मी LLM पूर्ण केलं. त्यानंतर प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस करता करता मला आपले त्यावेळेचे प्राचार्य श्री VT चौगुले सर यांनी कॉलेजमध्येच शिक्षक म्हणून देखील काम करण्याची संधी दिली आणि 2004 पर्यंत मी तिथं शिक्षक म्हणून देखील काम केलं. त्याच्यानंतर 2004ला मी न्यायाधीश म्हणून न्यायाधीश पदावर माझी नेमणूक झाली. त्याच्यानंतर हा न्यायाधीश पदाचा प्रवास पुढे सुरू झाला आणि आज मी जिल्हा न्यायाधीश पदापर्यंत पोहोचलो. आज आपल्या NS लॉ कॉलेजला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याचा सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून आज आपण साजरा करतोय. वास्तविक फार मोठी संधी होती माझ्यासाठी की प्रत्यक्ष कॉलेजला भेट देऊन माझ्या मनातल्या ज्या काही भाव आहेत, माझ्या ज्या काही भावना आहेत त्या तिथं व्यक्त कराव्या. परंतु या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये हे काही शक्य होत नाही आहे. त्यामुळे मी आज आपल्यासमोर या
छोट्याशा व्हिडिओ क्लिपद्वारे माझ्या मनातले काही ज्या गोष्टी आहेत त्या मी मांडतोय. NS लॉ कॉलेज हे माझं कॉलेज आहे. मी माझं याच्यासाठी म्हणतो कारण आज आम्ही जे काही आहोत ते NS लॉ कॉलेजमुळे आहोत. त्या काळामध्ये सांगलीमध्ये दुसरं कोणतंही कॉलेज नव्हतं. असं नाहीये की दुसरं कोणतं कॉलेज नाहीये म्हणून NS लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतली, असं नाहीये. कारण हे आज आम्हाला जाणवतं. NS लॉ कॉलेजने आम्हाला सर्व प्रकारचं शिक्षण दिलं. फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर मॉरल एज्युकेशन म्हणा किंवा लिडरशिप क्वालिटीज देखील आम्हाला कशा असाव्यात याचं देखील अगदी उत्तम उदाहरण म्हणून आम्ही NS लॉ कॉलेजकडे पाहतो. याची एक छोटीशी आठवण म्हणून मी आपल्याशी शेअर करू इच्छितो. 1993 साली जेव्हा महाप्रलयकारी भूकंप झाला होता किल्लारीचा, तर त्याचा जो धक्का होता तो सांगलीपर्यंत पोहोचला होता. मला आठवतं मासुले सरांचं लेक्चर सुरू होतं. GA कॉलेजच्या जुन्या बिल्डिंगमध्ये ते लेक्चर्स त्यावेळी व्हायचे, सोशॉलॉजी शिकवायचे सर. आणि आम्ही वर्गामध्ये असताना मोठा भूकंपाचा धक्का झाला तेव्हा सर्वप्रथम सरांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी खाली जायचंय. पहिल्या माळ्यावर होता तो वर्ग. सर्व विद्यार्थी जेव्हा खाली गेले तेव्हा आणि तेव्हाच मासुले सर हे तो मजला सोडून खाली आले. इथं आम्हाला लिडरशिप क्वालिटी म्हणजे काय असू शकते आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेणं म्हणजे काय आहे हे सर्वप्रथम आम्हाला तिथं शिकायला मिळालं. खूप मोठं उदाहरण होतं. दुसरं शिस्त. VT चौगुले सर आणि शिस्त हे समीकरण हे इतकं परफेक्ट समीकरण आहे. शिस्त म्हणजे काय असते हे सरांच्याकडून शिकावं. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला शिस्त शिकवली. विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय कसं असावं ह्याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. VT चौगुले सरांचं नाव तेव्हा आणि आजही अत्यंत आदरानं घेतलं जातं. त्या काळात ते शिवाजी विद्यापीठामध्ये लॉचे डीन देखील होते. ह्या आठवणी इतक्या आठवणी आहेत की मी सर्व गोष्टी आता ह्या 3-5 मिनिटांमध्ये सांगणं अतिशय कठीण आहे. म्हणजे अक्षरशः मनामध्ये खूप साऱ्या आठवणी साचलेल्या आहेत पण सांगणं खूप कठीण आहे. त्या काळात VT चौगुले सर होते. नंतरच्या काळामध्ये बापट मॅडम होत्या, सकळे सर होते, यादव सर होते, ओक मॅडम होत्या, बरेच शिक्षक होते, नदाब सर होते. प्रत्येकाचं नाव मला घेणं शक्य नाही पण या सर्वांनी जे कष्ट आमच्यावर केले त्याचंच फक्त फलित म्हणून आज आम्ही या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत, जीवनामध्ये यशस्वी झालेलो आहोत. सर आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक मानावे तितके कमी आहेत असे मी आभार मानतो. आणि आपल्याला सर्वांना, सर्व माझ्या शिक्षकांना पुढील आयुष्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या कॉलेजने देखील अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी आणि असेच एक एक शिखर पादाक्रांत करत जावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ते थांबतो. आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार, मी पलक जमादार म्हणजे पूर्वाश्रमीची पल्लवी अभ्यंकर. NS लॉ कॉलेजचा आणि माझा ऋणानुबंध हा खूप जुना आहे. आजपर्यंत तो कायम आहे. मी NS लॉ कॉलेजला सन 1993-94 मध्ये प्री लॉला पहिल्या वर्षासाठी ऍडमिशन घेतली. 5 वर्ष LLBचं शिक्षण ते 98 साली पूर्ण झालं आणि त्यानंतर 2 वर्ष LLMचं शिक्षण जे 2000 साली पूर्ण झालं. म्हणजे सन 1993-94 पासून सन 2000 पर्यंत विद्यार्थिनी म्हणून NS लॉ कॉलेजमध्ये मी होते. मला आठवतंय GA कॉलेज जे आहे त्याच्या वरच्या मजल्यावरती आमचे वर्ग भरत असत. तेव्हा आत्ताची जी प्रशस्त इमारत आहे NS लॉ कॉलेजची तशी नव्हती. या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. आमचे लास्ट इयरला असताना 5व्या वर्षाला असताना या बिल्डिंगचं बांधकाम बऱ्यापैकी झालं आणि आमचे काही दिवस 5th इयरचे क्लासेस नवीन बिल्डिंगमध्ये एका वर्गामध्ये घेतले गेले होते. एवढीच नवीन बिल्डिंगमध्ये आमचं जाणं येणं. त्यानंतर साधारण 3-4 वर्ष मी NS लॉ कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणूनही काम केलं. सन 2006 पर्यंत NS लॉ कॉलेजमध्ये जवळजवळ डेली असं म्हणू आपण जाणं येणं होतं. त्यामुळे कॉलेज आणि मी हे एक अतूट नातं बरीच वर्ष होतं. बरेच शिक्षकांची नावं घेण्यासारखी आहेत. सर्वात पहिले आदरणीय VT चौगुले सर की जे त्यावेळी प्राध्यापक होते, एव्हिडन्स शिकवायचे आणि प्राचार्यही होते. त्यानंतर खेमलापुरे सर असतील, सकळे सर, नवले सर, यादव सर, वर्षा जाधव मॅडम. यानंतर जेव्हा आम्ही लेक्चरर म्हणून कॉलेजला होतो तेव्हा बापट मॅडम. असे बरेच शिक्षक आहेत. काहींची नावं घ्यायची राहूनही गेली असतील
पण सगळे आम्हाला अत्यंत पूजनीय आहेत आणि त्यांनी जे आम्हाला काही शिकवलं त्याच जोरावरती आजपर्यंत आम्ही आज न्यायदानाच्या क्षेत्रात काम करतो. पण मला वाटतं त्याची पाळंमुळं ही NS लॉ कॉलेजनंच आमच्यामध्ये रुजवली. सन 2006 मध्ये मी ज्युडिशियरी जॉईन केली. सांगायला अभिमान वाटतं की 2015 मध्ये तांबली कोर्ट जज म्हणून जी डिस्ट्रिक्ट जजची पोस्ट आहे त्याच्यासाठी माझं सिलेक्शन झालं आणि आज महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी जी न्यायिक अधिकाऱ्यांसाठीची आहे तिथे मी ॲडिशनल डायरेक्टर या पदावर काम करत आहे. आजही अनेकदा NS लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले बरेच जण इथे जजेस म्हणून, नवीन जजेस म्हणून किंवा जी रिफ्रेशर्स ट्रेनिंग असतात, जे ऑलरेडी जजेस म्हणून काम करतात त्यांना रिफ्रेशर ट्रेनिंग दिलं जातं. असे अनेक विद्यार्थिनी इथे जेव्हा येतात आणि अभिमानानं सांगतात की आम्ही सांगलीचे आहोत आणि NS लॉ कॉलेजचे आहोत, तेव्हा इतका अभिमान वाटतो कॉलेजचा आणि सांगलीचा की त्याचं शब्दात वर्णन करणं शक्य नाही. आज कॉलेजला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सर्वांसाठी. मला तर या गोष्टीचा खूप अभिमान आहे की मी NS लॉ कॉलेजची स्टुडंट आहे आणि कायमच याचा अभिमान राहील. दस्तगीर राजकांत पठाण, वरिष्ठ न्यायाधीश, पुणे. आज या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मी आपल्या महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त माझे 2 शब्द या ठिकाणी मांडत आहे. आज मला अतिशय आनंद होत आहे की आपले महाविद्यालय नारायणदास सर्वोत्तमदास सोटी विधी महाविद्यालय याची वाटचाल सुवर्ण जयंतीकडे चालली आहे आणि लवकरच ती पूर्ण होईल. तर आज मी देखील या महाविद्यालयाचा एक भाग होण्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. यामागचे पूर्ण श्रेय श्री VT चौगले सर व वरिष्ठ वकील वर्ग ज्यांनी आम्हाला त्यावेळी जे शिकवलं, विधीबाबत ज्ञान दिलं त्यांनाच आहे. या महाविद्यालयाने खूप मोठे वकील, मोठे न्यायाधीश तसेच मोठे असे राजकारणी देखील तयार केलेले आहेत आणि या सर्वांनी आपल्या क्षेत्रामध्ये एक नावलौकिक कमवलेलं आहे. मला आठवतं सन 2003 मध्ये मी ज्यावेळी प्रथमतः न्यायाधीश होण्याची जी परीक्षा आहे ती दिली होती, तर त्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण होऊ शकलो नाही. त्यावेळी मी खूप नाराज झालो होतो. परंतु आपले VT चौगले सर यांनी मला खूप समजावले आणि त्यांनी मला माझे धाडस वाढवले आणि त्यांनी मला या महाविद्यालयामध्ये एक प्राध्यापक म्हणून तात्पुरते म्हणजे ऑनररी लेक्चरर म्हणून येण्यासाठी सांगितले आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या विचारांना मान देऊन मी त्या ठिकाणी ऑनररी लेक्चर म्हणून काम करू लागलो. त्याचा फायदा मला इतका झाला की त्यामुळे माझ्या विधीबाबत ज्या काही शंका होत्या, विधी आणि कायद्याबद्दल ज्या काही होत्या त्या पूर्ण झाल्या आणि मी त्यानंतर न्यायाधीश म्हणून नियुक्त झालो. तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक मार्गदर्शकाची खूप गरज असते आणि या NS सोटी लॉ कॉलेजमधून जे काही वरिष्ठ शिक्षक होते, प्राध्यापक होते, प्राचार्य होते, त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शनच केलेलं आहे आणि त्यांनी वेळोवेळी खूप छान असे विद्यार्थी घडवलेले आहेत. आता आपले महाविद्यालय सुवर्ण जयंती वर्षाकडे वाटचाल करीत आहे. आता या सुवर्ण जयंती म्हणजे 50 वर्ष पूर्ण होत आहेत. याचा अर्थ असा नाही की आपलं महाविद्यालय वयोवृद्ध होत आहे, परंतु या ठिकाणी मी असं म्हणेन की आपलं महाविद्यालय आता अनुभवी होत आहे. अतिशय अनुभवी असा आपला महाविद्यालय आहे की ज्याचं नावलौकिक पूर्ण महाराष्ट्रात आहे. तर या महाविद्यालयाच्या या सुवर्ण जयंतीनिमित्त मी दस्तगीर पठाण या महाविद्यालयाचा एक माजी विद्यार्थी याचा एक सार्थ अभिमान म्हणून मी या महाविद्यालयाचे सर्व व्यवस्थापन तसेच प्राध्यापक व मार्गदर्शक श्री VT चौगले सर, श्री विजय सकळे सर, श्री खेमलापुरे सर, श्री मोरचूत सर, श्रीमती बापट मॅडम आणि आत्ताचे प्राचार्य श्री सौदी सर, कुर्णे सर, जोशी सर व तसेच त्यावेळचे जे स्टाफ मेंबर्स होते या सर्वांचा मी मनापूर्वक आभारी आहे आणि मी खरंच या महाविद्यालयाचा एक भाग होतो ह्याचा एक सार्थ अभिमान घेऊन जगत आहे आणि माझ्या वतीने या महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त लाख Good morning everyone. I am Advocate Farooq Kothwal, Advocate, Honorary Lecturer, Member, District Legal Service Authority,
and a member of caretaker committee of Mirrors Bar Association, Mirrors. It's been 50 long years of my alma mater, NSOT Law College. We are here to celebrate the 50 years, the golden jubilee year of my alma mater, NSOT. It's given me a great pleasure and gratitude towards the alma mater. I'm here to thank all the principals since from beginning, late Kishore Chogle up to our beloved V.T. Chogle sir, and the present principal, Mr. Amit Saudi sir. My association with NSOT Law College in two different ways. From 1991-92 to 95-96 as a student, I am very thankful for the teachers, late Mr. Karmarkar sir, Khemlapure sir, V.T. Chogle sir, Sakade sir, C.P. Patil sir, Navle sir, Appasaheb Patil sir, Gode sir, Bapat madam, and my colleagues when we were a lecturer there, Joint Director of UTHAN, Nasir Jamadar, Assistant Joint Director, Palak Jamadar, Dastigir Pathan, Rajan Gunjikar, Aarti Kulkarni, Balasaheb Jadhav, Prajak Satralkar, Anjali Kulkarni, Manisha Kulkarni, and all the esteemed colleagues who were lecturer at NSOT Law College. V.T. Chogle sir was the pillar of NSOT Law College. We have experienced V.T. Chogle sir's discipline, administration as a student, and from 2003 when I joined NSOT Law College as an honorary lecturer, as a colleague, he was brilliant, he was disciplined, and he plays a vital role in the administration of NSOT Law College. I am thankful for all the principals, all the teachers, all the non-teaching staffs, teaching staff, especially Borgave Pune, Shelke Pune, Magdum Pune, and most importantly, the librarian Vanzade sir. Vanzade sir has opened wholeheartedly all the library for our access. We have done whatever in our life. It is the blessing of all the gurus, including V.T. Chogle sir, Sakade sir, and all the teachers, non-teachers, non-teaching staff. In Law College, I have got the friends like J.M. Jamadar, Apsar, Nitin, Satish, Prasad, Samir, and so many. Now, the students of NSOT Law College are working in different fields of life. Some are practicing lawyer, somehow joint judiciary. They are holding key posts in the judiciary, since from the magistrate level up to high court level. They are playing a vital role in the politics also. They have reached the pinnacles of politics. Some have joined administrative services. Some are practicing before Honorable High Court. Some are practicing before Honorable Supreme Court. Even some students have crossed the borders and they are practicing in different international courts. Some are settled in UK, some are settled in USA. That means NSOT Law College played a vital role in the life of all the students who are associated with NSOT Law College.
I congratulate, I offer my best wishes to NSOT Law College. In future also, it will flourish, no doubt, and he will get the highest gratitude from the students, from the people in which in the life the NSOT Law College has changed their life, their attitude, their discipline, everything. I once again thank you for calling me and share my few words at this moment. Very congratulations. Thank you very much. Jai Hind. नमस्कार, मी इंद्रजित गोवर्धन कोळी, सध्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून परांडा, जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी कार्यरत आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे ब्रीदवाक्य घेऊन सन 1951 पासून लठ्ठे एज्युकेशन सोसायटी कार्यरत आहे. एक काळ असा होता की विधी महाविद्यालय मुंबई, पुणे यासारख्या प्रगत असणाऱ्या शहरामध्येच होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विधी शिक्षण घेणं अडचणीचं बनत होतं. अशावेळी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून NSOT लॉ कॉलेजची निर्मिती करण्यात आली आणि विधी शिक्षण हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी मिळू लागलं. हे असणारं विधी महाविद्यालय म्हणजेच NSOT लॉ कॉलेज आज सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून आजवर अनेक निष्णात विधिज्ञ घडलेले आहेत, तसेच अनेक न्यायाधीश या ठिकाणी घडलेले आहेत. अगदी उच्च न्यायालयापर्यंत कार्यरत असणारे आदरणीय न्यायाधीश हे या महाविद्यालयाच्या माध्यमातून घडलेले आहेत. अनेक मुत्सदी आणि संस्कारशील असे राजकारणी देखील या महाविद्यालयानं घडवलेले आहेत. महाविद्यालयात शिकत असताना आदरणीय प्राचार्य VT चौगुले सर, आदरणीय प्राचार्य बापट मॅडम, आदरणीय सौदी सर, आदरणीय कुर्णे सर, आदरणीय जोशी सर, आदरणीय सकळे सर, आदरणीय कोतवाल सर, आदरणीय सुतार सर, तसेच सध्या न्यायिक अधिकारी म्हणून काम करणाऱ्या आदरणीय जमादार मॅडम, आदरणीय पठाण सर या सर्वांचं मौलिक असं मार्गदर्शन लाभलं. महाविद्यालयात शिकत असताना मला वादविवाद, वक्तृत्व, तसेच काव्यवाचन, तायकांदो, हँडबॉल, स्विमिंग अशा विविध स्पर्धांमध्ये या ठिकाणी भाग घेता आला आणि त्यामुळेच माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण जी आहे ही अत्यंत चांगल्या प्रकारे झालेली आहे. महाविद्यालयात असणारं सुसज्ज असं ग्रंथालय, तसेच महाविद्यालयात असणारं सुसज्ज असं अभिरूप न्यायालय, त्याचबरोबर शिक्षकांची असणारी दमदार फळी, यामुळे एक उच्च दर्जाचं विधी शिक्षण आज या महाविद्यालयाच्या माध्यमातून दिलं जात आहे. सध्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सौदी सर हे महाविद्यालयाची धुरा अत्यंत सक्षमपणे पुढे नेत आहेत. महाविद्यालयाच्या माध्यमातून माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे आणि आमच्या आयुष्याचं सोनं करून महाविद्यालय आज सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या सुवर्ण महोत्सवास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझं नाव सुभाष लक्ष्मण फुले. मी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदावर कार्यरत असून सध्या सहाय्यक धर्मादायुक्त सातारा विभाग सातारा येथे कार्यरत आहे. मी सन 2002 साली नारायणदास सर्वोत्तमदास सोटी विधी महाविद्यालयामध्ये 5 वर्षाच्या विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. मी सन 2002 ते 2007 या 5 वर्षामध्ये विधी अभ्यासक्रम पूर्ण केला. मी त्यानंतर सन 2007 ते 2008 या शैक्षणिक वर्षामध्ये विमा आणि बँकिंग या पदविकेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मला सन 2002 ते 2008 या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य श्री VT चौगुले सर, सौ MM बापट मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. मला महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री अमित सौदी सर, श्री अतुल कुर्णे सर यांचं देखील मार्गदर्शन लाभलं. मला
या यशामध्ये सध्या कार्यरत असलेले न्यायाधीश श्री जमादार सर, सौ जमादार मॅडम, श्री दस्तगीर पठाण सर, सौ आरती कुलकर्णी मॅडम, तसेच माजी न्यायाधीश श्री फारुख कोतवाल सर, श्री राजन गुंजीकर सर यांचं देखील मौलिक मार्गदर्शन लाभलं. सांगली आणि मिरज या न्यायालयामध्ये सध्या कार्यरत असलेले श्री BS जाधव सर, श्री सकळे सर यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन लाभलं. मी सन 2002 ते 2007 हा विधी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि सन 2008 साली दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदासाठी मी परीक्षा दिली आणि मी परीक्षेत उत्तीर्ण झालो. मी त्यानंतर सन 2009 साली दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर म्हणून रुजू झालो. हा इथपर्यंतच्या प्रवासामध्ये मला महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य तसेच प्राध्यापक यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. मला श्री अमित चौधरी सर म्हणजेच सध्या कार्यरत असलेले प्राचार्य यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपलं महाविद्यालय हे यशाची 50 वर्ष पूर्ण करत आहे आणि त्याबाबत आपण सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं. मला खूप मनोमन आनंद झाला की ज्या महाविद्यालयाने मला एक विद्यार्थी दशेतून एक न्यायाधीश या पदापर्यंत पोहोचवलं, त्या महाविद्यालयाचे ऋण व्यक्त करण्यासाठी मला एक समाज माध्यमाद्वारे संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणून मी श्री चौधरी सर यांचे मनोमन आभार मानले आणि त्यानंतर या महाविद्यालयाला त्याच्या यशस्वी घोडदौडीबाबत शुभेच्छा द्याव्यात म्हणून हा प्लॅटफॉर्म निवडला आहे. आपल्या महाविद्यालयाची यशाची गाथा खूप मोठी आहे. या महाविद्यालयाने अनेक यशस्वी निष्णात विधिज्ञ घडवले आहेत, तसेच अनेक न्यायाधीश घडवले आहेत आणि हे न्यायाधीश घडवण्यामागं, विधिज्ञ घडवण्यामागं या महाविद्यालयाचा अगदी सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. मी न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना माझ्यासोबतच ज्या शिक्षकांनी मला घडवलं ते शिक्षक देखील माझ्यासोबतच न्याय संस्थेमध्ये कार्यरत आहेत याचा देखील मला मनोमन अगदी आनंद होत आहे. आणि या सर्व शिक्षकांच्या माध्यमातूनच मला हे बोलण्याचं धाडस हे निर्माण झालं आणि मी एक विद्यार्थी ते न्यायाधीश असा प्रवास पूर्ण करू शकलो असं मला वाटतं. म्हणून महाविद्यालयाचे जितके ऋण असतील ते फेडणं जरी शक्य नसलं तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक ऋण व्यक्त करण्याची किंवा माझी भावना व्यक्त करण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे. मी समाज माध्यमाद्वारे सर्व जे लोक श्रोते वर्ग आहेत त्या श्रोत्यांचं देखील आभार मानतो की जे या महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च पदस्थी कार्यरत आहेत त्यांचे देखील मी आभार मानतो. तसेच त्यांना देखील त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. महाविद्यालयाने हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य श्री चौधरी सर यांचे देखील आभार मानतो. लट्टे एज्युकेशन सोसायटीचा एक वृक्ष इतका मोठा बहरला आहे त्याबद्दल मी लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानतो आणि मला ही बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या उपलब्ध करून दिलेल्या संधीचं मी सोनं करू शकलो याबाबत देखील मी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना धन्यवाद देतो आणि मला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व महाविद्यालयाशी संबंधित पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रथमेश भोसले. 2019 साली माझी न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. आज आपण येथे सर्व महाविद्यालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. मी माझ्या भूतकाळात जर मागे वळून असं म्हटलं तर मी माझ्या महाविद्यालयीन जीवनाबद्दल आवर्जून बोलेन. तसं मी स्वतःला खूप नशीबवान समजतो कारण मला एकाच छताखाली दिग्गज अशा प्राध्यापकांकडून कायदेविषयक मार्गदर्शन घेता आले जे मला आज अखेर मिळते. आपल्या महाविद्यालयातून बऱ्याच अशा संधी व सुविधा
ज्यांचा मला लाभ उचलता आला, जसे की मुटकोट कॉम्पिटिशन असो, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम असो, स्टडी टूर असो, जे की सांगलीसारख्या छोट्या जिल्ह्यांमध्ये मिळणं खूप कठीण आहे. आज मी माझा व्यक्ती म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या जडणघडणामध्ये माझ्या महाविद्यालयाचा खूप मोलाचा वाटा आहे. अशा या महाविद्यालयाला या सुवर्ण महोत्सवी दिनी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपणा सर्वांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो व असेच या महाविद्यालयाने कायदेविषयी ज्ञानाचे काम हे असेच निरंतर ठेवावे अशी म्हणून मी शुभेच्छा देतो व मला येथे 1 मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार. Before sharing my memories of this beautiful institution with you, I would like to introduce myself. My name is Dr. Vaishali Israna Golibdekar. I am an ex-student of this college, NSOT Law College. Currently, I am working and staying in USA. I work in the area of education and I am doing my postdoctoral research in the area of jurisprudence. Occasionally, I teach in India through law webinars. College is just not a degree offering institution. It offers so many things or so many other things than just a degree. It offers you dreams, right? It gives you confidence, everlasting friendship, beautiful memories, and teachers who actually care for you and teachers who guide you on a right path. NS Law College is my college and it will always occupy a very special place in my heart. My college days were beautiful. NS Law College offered a very strong team, lecturers and professors under the able guidance or leadership of Professor Dr. V.T. Chaugule sir. I remember him as a very strict administrator with a very kind heart. Bapat ma'am was there, Rasam ma'am was there, Vanjale sir was there as a librarian, Kurne sir was there. I always wanted to get some knowledge from Khimlapure sir and Sakle sir, but I couldn't get it because I got transferred to Pune Vidyapit after 3rd year of my BSL. V.T. Chaugule sir guided us. Occasionally he scolded us and he pushed us on a right path. I can still recall one thing. There was a moot court competition arranged by ILS Law College. Me and my best friend Deepa Patil, today's Deepa Vagyani. So I was in 3rd year of BSL and she was in 4th year of BSL. College selected us for moot court competition. V.T. Chaugule sir encouraged us, he supported us, and Bapat ma'am, she came along with us for the competition. First time we went to Pune for such type of competition. We did extremely well, though we couldn't get a trophy for our college, but that was a life-changing moment for me. That was the time when I decided that I want to pursue my further education in foreign universities. So that was a life-changing decision for me and credit goes to Dr. V.T. Chaugule sir and Bapat ma'am. I owe so many things to this institute, Dr. V.T. Chaugule sir and Bapat ma'am. I am always grateful for their support on occasion of this Golden Jubilee event. I would like to mention one thing, that NS Law College is not just a simple or just an ordinary law college. It is much more than that. It is a very ethical type of institution or a value-oriented type of institution. So students, you are really lucky to be a part of this institute. Today, this college is really prospering under the able guidance of Dr. Amit Saudi sir, a very young and dynamic principal of your college, who is a senior, who is my senior from Law Department, Pune University. So I wish all the best to this college. I actually mentally feel affiliated to this college, and whenever college needs me or whenever college needs my part of support, I am more than happy to do that. So all the best to this golden institution on the occasion of this Golden Jubilee event. नमस्कार, मी तेजश्री गुरव. मी NS लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि 13 जूनला आपण गोल्डन जुबली सेलिब्रेट करत आहोत. त्यानिमित्तानं आपल्या कॉलेजबद्दल बोलताना मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि त्यानिमित्तानं मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. तर 12वी नंतर 5 वर्षीय अभ्यासक्रमासाठी मी आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं आणि योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम तेथील प्राध्यापकांनी केलं असं मी म्हणेन. आणि त्याचमुळे मी एक लॉची विद्यार्थिनी ते न्यायाधीश पदापर्यंतची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करू शकले. त्यामुळे मी माझे कॉलेज आणि तेथील प्राध्यापकांचे खूप खूप आभारी आहे.
कॉलेजमध्ये वेळोवेळी आयोजित केलेले मूडकोर्ट कॉम्पिटिशन असतील किंवा मॉक ट्रायल असतील, यामुळे माझ्यामधील प्रोफेशनल स्किल डेव्हलप व्हायला खूप खूप मदत झाली. तसेच प्रथम प्रयत्नामध्ये न्यायाधीश पदाची परीक्षा यशस्वी होण्यामागे सुद्धा माझ्या कॉलेजचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्या सर्वांचे आभार मानते. मला अभिमान आहे की मी NS लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि भविष्यात मी जिथे कुठे असेन त्यावेळीसुद्धा मी तितक्याच अभिमानाने सांगेन की मी NS लॉ कॉलेजचीच विद्यार्थिनी आहे आणि भविष्यातसुद्धा असेच विद्यार्थी आपल्या कॉलेजमधून घडावेत, अशी या क्षणी मी सदिच्छा व्यक्त करते. आणि कॉलेजबद्दल आठवणी सांगताना एक अविस्मरणीय अशी आठवण म्हणजे कॉलेजमध्ये झालेला सत्कार आणि त्या सत्कारावेळी मिळालेले सन्मानपत्र, की जे मी आजही रोज बघते. त्यातील प्रत्येक शब्द मी रोज वाचते आणि त्यामुळे मला नेहमीच एक नवीन प्रेरणा मिळते. तर माझ्या या यशामध्ये माझ्या कॉलेजचा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि मी पुन्हा एकदा त्या सर्वांचे आभार मानते. जाता जाता एकच गोष्ट बोलायची आहे की जसं एखाद्या पक्षाला त्याच्या घरट्यातून आभाळामध्ये उंच उडण्यासाठी बळ मिळतं, तसंच आम्हाला आमच्या कॉलेजनी आमच्या पंखामध्ये इतकं बळ दिलं आहे की आम्ही भविष्यामध्ये यशस्वीपणे वाटचाल करू शकू. त्याबद्दल मी आपल्या कॉलेजचे खूप खूप आभार मानते आणि गोल्डन ज्युबली निमित्त सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. धन्यवाद. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी पौर्णिमा चव्हाण कदम. मी नुकतीच माझी JMFC व CJJD म्हणून नियुक्ती झालेली आहे. सर्वप्रथम आपल्या कॉलेजने 50 वर्ष पूर्ण केली त्याबद्दल आपल्या कॉलेजचे व आपल्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करते. जेव्हा मी लॉला ॲडमिशन घेतले तेव्हा लॉबद्दल मनामध्ये एक प्रकारची भीती होती, परंतु कॉलेजमध्ये जसजसं आम्ही जोशी सर, कुरणे सर, कुलकर्णी मॅडम, देशपांडे सर, चौधरी सर यांचे लेक्चर्स अटेंड करत गेलो तसतसं आमच्या मनामधील लॉबद्दलची असणारी भीती पूर्णपणे निघून गेली आणि खऱ्या अर्थाने आमच्या मनामध्ये लॉची आवड निर्माण झाली. तसेच अभ्यासासाठी फक्त नोट्सवर अवलंबून राहता आम्ही पुस्तकं वाचायला शिकलो, पुस्तकांचा वापर करायला शिकलो. तसेच शिक्षकांची शिकवण्याची पद्धत इतकी छान होती की आम्हाला प्रायव्हेट ट्युशन लावायची कधी गरजच पडली नाही. वर्गात एखादा जरी विद्यार्थी उपस्थित असेल तर एकट्यासाठी लेक्चर्स घेतले जायचे. लायब्ररीबद्दल बोलायचे झाले तर अतिशय परिपूर्ण अशी लायब्ररी कॉलेजमध्ये आम्हाला उपलब्ध करून देण्यात आली होती. लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके, अवांतर वाचनाची पुस्तके, इंटरनेट फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे आम्हाला अभ्यासामध्ये कधीच कशाची कमी नाही पडली. तसेच लायब्ररीतर्फे आम्हाला बुक बँक देखील उपलब्ध करून दिलेली होती. त्यामुळे आम्हाला वर्षभर पुस्तकं वापरता येत होती. कॉलेजतर्फे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप देखील दिल्या जायच्या, त्याचीसुद्धा आम्हाला खूप मदत झाली. कॉलेजमध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार्स, गेस्ट लेक्चर्स अरेंज केले जायचे. त्यामुळे आमच्या नॉलेजमध्ये भर पडत गेली. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये मदत झाली. खरं सांगायचं झालं तर 7 वर्षाच्या कॉलेजच्या आठवणी या 5 मिनटात कव्हर करणं शक्य नाही आहे. इतकंच सांगेन की आज मी जिथपर्यंत पोचले त्यामध्ये माझ्या शिक्षकांचा, माझ्या कॉलेजचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल माझ्या शिक्षकांचा, माझ्या कॉलेजचे मी खूप खूप आभारी आहे. शेवटी इतकं सांगेन की आय रिअली गॉन मिस दिस प्लेस. आय एम गॉन मिस माय कॉलेज डेज. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी अश्विनी दीपक लोखंडे, पूर्वाश्रमीची अश्विनी नारायणराव कदम. आज NS लॉ कॉलेज 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. NS लॉ कॉलेजचा सुवर्ण महोत्सव आहे. त्यानिमित्ताने सर्व माजी विद्यार्थ्यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी कॉलेजने दिलेली आहे. त्यानिमित्ताने मी आपणासमोर माझे छोटेसे मनोगत व्यक्त करते. सन 1993 साली विलिंग्डन कॉलेजमधून BSc ची पदवी घेऊन मी बाहेर पडले आणि त्यावेळेस मी व्हॉलीबॉल खेळायचे. व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू आहे मी आणि युनिव्हर्सिटी खेळायला मिळेल त्यामुळे
लॉ कॉलेजला ऍडमिशन घ्यायची कल्पना माझ्या खेळाच्या शिक्षकांनी मला सांगितली आणि खरं म्हणजे युनिव्हर्सिटी खेळायच्या निमित्तानेच शिवाजी विद्यापीठ स्पर्धा खेळायच्या निमित्ताने मी खरं तर लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतली. त्यावेळेस कॉलेज सांगलीमधलं NS लॉ कॉलेज हे एकमेव कॉलेज लॉ कॉलेजचं हे एकमेव लॉ कॉलेज होतं. त्यामुळे निव्वळ खेळायला मिळणार या निमित्ताने मी कॉलेजला ऍडमिशन घेतली. आणि खरं सांगायचं तर मी खूप कमी वेळ कॉलेजमध्ये असायची, कारण आमचं त्यावेळेस नाईट कॉलेज होतं आणि शेवटचा एक पिरियड मला मिळायचा, कारण माझी त्यावेळेस प्रॅक्टिस खेळायची संपलेली असायची. मग तो शेवटचा एक पिरियड मी कॉलेजमध्ये बसायची. पण जेवढा वेळ मी तो बसायची त्यावेळेस असं वाटायचं नाही हे फार इंटरेस्टिंग आहे, कारण त्यावेळेचे आम्हाला शिकवणारे जे शिक्षक होते खेमलापुरे सर टॉट शिकवायचे, त्यानंतर मुरचुटे सर हिंदू लॉ शिकवायचे, आमचे विजयकुमार सकळे सर लेबर लॉ शिकवायचे. त्यामुळे या शिक्षकांच्या शिकवण्याची जी काही हातोटी होती ना, खरोखरी खूप कमी वेळ मिळायचा. पण तरी सुद्धा जेवढे लेक्चर्स अटेंड करायचे तेव्हा वाटायचे नाही आपण कॉलेजला यायला हवं. असे करत खेळाच्या निमित्ताने मी ऍडमिशन घेतलेली. पण पहिलं जे वर्ष होतं LLBचं ते मी एकदम क्लिअर, खेळ करून सुद्धा मी एकदम क्लिअर पास झाले. त्यामुळे माझ्या वडिलांनी सांगितलं नाही आता खेळाबरोबर अभ्यासावरही कॉन्सन्ट्रेट करायचं आणि LLB होऊनच बाहेर पडायचं. तर अशा पद्धतीने सन 1993ला मी ऍडमिशन घेतली. त्यानंतर एकच वर्ष सन 1995 रोजी माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग मी म्हणजे कॉलेज अटेंड करू शकले नाही. मी चिपळूण येथे गेली. पण मी जरी तिथं गेली असली तरी कॉलेजच्या शिक्षकांचं, विद्यार्थी हा नेहमीच त्यांचा विद्यार्थी असतो, त्यांनी वेळोवेळी माझ्या सर्व मित्रपरिवारांनी, मैत्रिणींनी वेळोवेळी मला ज्या काही नोट्स होत्या कॉलेजमधून मिळणाऱ्या, ज्या काही नोट्स होत्या त्या मला खरं पुरवल्या आणि अपडेट्स जे काही होते ते सर्व दिले. कारण तेव्हा आम्हाला डायऱ्या लिहिण्याचं एक उपक्रम होता बार काउन्सिलतर्फे, की तो कंपल्सरी होता, त्याच वर्षी होता. आणि मग मी डायऱ्या लिहिण्याचं हे जे काम आहे ते कॉलेजकडनं निरोप आल्यानंतर मग मी ते पूर्ण केलं. त्यावेळेस माझ्या एक मुलीचा जन्म झाला होता. म्हणजे अशा रीतीने संसार सांभाळून, मुलं बाळ सांभाळून मी खरं तर लॉ पूर्ण केलेला आहे. या सर्व मी हे एकटी खरंच करू शकले नसते. माझ्या कॉलेजच्या शिक्षकांनी, सर्व मित्रमैत्रिणींनी मला मदत केल्यामुळेच लग्नानंतर संसार सांभाळून, मुलं बाळ सांभाळून मी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर खरं बघायला गेलं तर कॉलेजचा कधीच संपर्क नाही येऊ शकला दुर्दैवाने. नंतर मी 2003 साली जेव्हा दिवाणी न्यायाधीशच्या परीक्षांचं ऍडव्हर्टाइजमेंट आली, मी ती भरली आणि कॉलेजमध्ये कळलं की कोणत्या कोणत्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी किंवा आजी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी फॉर्म भरला हे कॉलेजकडे खरंच माहिती होती. आणि मला एक दिवशी दस्तर खुद्द आमचे आदरणीय VT चौगुले सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अश्विनी, कॉलेजतर्फे आपण अभ्यासक्रम करतोय JMFCच्या एक्झामसाठी, तर तू काहीही कर आणि तू त्या उपक्रमाला तू ऍडमिशन घे. खरं सांगायचं तर सरांचा फोन आला हेच इतका मला आनंद झाला होता. इतक्या वर्षांनी मला कॉलेजने लक्षात ठेवलं याचाच मला खूप आनंद होता. आणि मग मी माझ्या मिस्टरांशी बोलून, कारण त्यावेळेस माझ्या दुसऱ्या मुलाचाही जन्म झालेला होता, मग असं करून तो उपक्रम माझ्या माहितीनुसार एक महिना, 1.5 महिन्याचा होता अभ्यासक्रम तो. तर मग मी माझ्या छोट्या मुलीला घेऊन मी सांगलीला आले, छोट्या मुलाला घेऊन सांगलीला आले, मुलीला मी चिपळूणलाच ठेवलं. आणि मग कॉलेजने आमच्यासाठी खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये हे प्रथमच उपक्रम असेल की न्यायाधीशांच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकरता कॉलेजने हा उपक्रम सुरू केलेला होता. त्याचा इतका आम्हाला उपयुक्त ठरला तो की त्यावेळेस आम्ही 12 जण आपल्या कॉलेजमधून, 11 ते 12 जण मला आठवतंय, आम्ही सिलेक्ट झालो न्यायाधीश पदाकरता, परीक्षेकरता. त्यानंतर कॉलेजतर्फे आमचा जंगी सत्कार करण्यात आला. त्यावेळेचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश आदरणीय श्री नलावडे साहेब यांच्या हस्तेने. खरं तर कॉलेजनी हा केलेला सत्कार हा म्हणजे इतका अवर्णनीय होता की म्हणजे मी आजही नाही सांगू शकत की इतकं प्राऊड फील करत होतो. आणि त्यानंतर मग असं मजल दर मजल करत दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग पासून आज मी जिल्हा न्यायाधीश पुणे येथे कार्यरत आहे. नुकतीच माझी बदली झाली औरंगाबाद येथे. त्यामुळे हा जो टप्पा आहे हा कॉलेजच्या प्रोफेसर, शिक्षकांच्या मदतीशिवाय हा टप्पा पार करणं खरोखरच खूप अवघड होतं. कारण की पहा, दैनंदिन जे विद्यार्थी
कॉलेजमध्ये हजर राहतात त्यांच्याकडे साहजिकच शिक्षकांचं लक्ष असतं, पण माझ्यासारखी जी संसारात रमलेली स्त्री आहे पण ती आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे, तिला सुद्धा आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. हे जे कॉलेजचं खरोखरी उपकार आहे ना, मी कधीच हे नाही करू शकणार. कॉलेजचे हे जे काही उपकार आहेत ते मी खरंच कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी विद्यार्थ्याप्रती दाखवलेले प्रेम, काळजी ही की आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी हे जे काही कॉलेजनी प्रयत्न केलेले आहेत, प्रयत्न करत आहेत, त्याला खरोखरीच तोड नाही. त्यानंतर सन 2014 साली माझी महाराष्ट्र न्यायिक संघटनेवर महिला प्रतिनिधी म्हणून निवड झाली. ही बातमी अर्थातच माझ्या मित्रमैत्रिणींमार्फत कॉलेजला कळली. त्यावेळेस आदरणीय श्री सकळे सर, बापट मॅडम यांनी माझा कॉलेजमध्ये छोटाखानी सत्कारही आयोजित केलेला होता आणि खूप प्राऊड फील मला असं जाणवत होतं की आपली विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महिला प्रतिनिधी म्हणून तिची निवड झालेली आहे. याचं जे काही प्राऊड फील ते करत होते ते मला जाणवत होतं की खरोखर शिक्षकांना आपल्या प्रगतीमध्येच, विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये शिक्षकांना खूप आनंद मिळतो. हे त्यावेळेस मला अगदी मनोमनी जाणवलं. आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना असं वाटतं की दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग ते जिल्हा न्यायाधीश हा जो काही प्रवास आहे हा खरोखरीच एखाद्या विवाहित संसार सांभाळणाऱ्या स्त्रीला खरोखरीच खूप मोठं टास्क आहे तिच्यासाठी. पण हे सर्व काही शक्य झालं हे आमच्या प्रोफेसरांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे आणि त्यामुळंच मला असं खूप अभिमानाने आज माझं खूप असं मन भरून आलेलं आहे हे सांगताना सुद्धा. कारण खूप वर्षांनी या काही आठवणी आहेत या विसरण्यासारख्या नाही आहेत. जरी आम्ही कॉलेजपासून लांब असलो तरी ह्या ज्या आठवणी आहेत ह्या हृदयामध्ये कायमच्याच कोरून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे इतक्या वर्षांनी आज कॉलेज 50व्या वर्षामध्ये पदार्पण करताय. खरोखरीच म्हणजे ओल्ड झालेलं नाही आहे. म्हणजे हा अनुभव इतक्या वर्षाचा कॉलेजच्या गाठी आहे आणि ह्या पुढेच उत्तरोत्तर कॉलेजची प्रगती आम्हालाही पाहायला मिळावी आणि नक्कीच ती मिळणारच. या निमित्ताने मी कॉलेजच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व प्रोफेसरांना मनपूर्वक शुभेच्छा देते. उत्तरोत्तर अशीच कॉलेजची प्रगती होत जाऊ. खूप छान वकील, खूप छान न्यायाधीश, कार्यक्षम न्यायाधीश आपल्या या कॉलेजमधून दरवर्षी तयार होऊ देत हीच माझी या निमित्ताने शुभेच्छा आहे. नमस्कार.